हॅलो स्टुडंट्स, वेलकम. मायसेल्फ दिनेश. तर आज आपण सुरू करणार आहोत सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 मधला 6 चॅप्टर ॲनिमल क्लासिफिकेशन. ठीक आहे. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण ह्या 3 गोष्टी, जरी इथे 3 गोष्टी दिल्या असल्या तरी पण हा चॅप्टर खूप मोठा आहे. ओके. सो हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, न्यू सिस्टीम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन आणि किंगडम ॲनिमॅलिया. ठीक आहे. चॅप्टरचं नाव आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. ओके. सो त्याच्याशी रिलेटेडच या सर्व गोष्टी आहे आणि यात प्रत्येक ॲनिमलचे जे कॅटेगरीज आहेत त्यांना डिवाईड केलं गेलं आहे, त्यांचं क्लासिफिकेशन आहे. त्यामुळे हा चॅप्टर जरा मोठा होतो. ठीक आहे. आता ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आहे ज्या लक्षात ठेवाव्या लागतील, पाठ कराव्या लागतील. सो बेसिकली तुम्ही म्हणू शकता की हा एक रट्टाफिकेशन चॅप्टर आहे, कारण चॅप्टर मोठा आहे आणि यात जे ॲनिमल्सचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. सो खूप साऱ्या गोष्टी ज्या तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहे आणि त्या पाठ कराव्या लागतील तुम्हाला या चॅप्टरमध्ये. ठीक आहे. आता हा जो फर्स्ट व्हिडिओ आहे ह्या चॅप्टरचा, हा बेसिकली एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे तुम्ही म्हणू शकता, कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं क्लासिफिकेशन म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. ठीक आहे. ॲनिमल क्लासिफिकेशनची सुरुवात कशी काय झाली, मागच्या वर्षीसुद्धा तुम्ही याबद्दल शिकला आहात, तर ते एकदा ते थोडं इथे रिवाईज करणार आहोत आपण. त्यानंतर ॲनिमल क्लासिफिकेशनची गरज काय आहे, क्लासिफिकेशन कशासाठी करावं लागतं, त्याचे बेनिफिट्स म्हणजे फायदे काय आहे, त्याची एक हिस्ट्री काय आहे. ओके. सो ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. म्हणजे बेसिकली तुम्ही एवढं असं म्हणू शकता की हा जो व्हिडिओ आहे तो एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे या चॅप्टरचा. ठीक आहे. नेमकं या चॅप्टरमध्ये आहे काय आणि कशासाठी हे सर्व आपण म्हणजे क्लासिफिकेशन शिकणार आहोत. ठीक आहे. तर हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सो सर्वात पहिलं आहे मग, कॅन यू रिकॉल विच क्रायटेरिया आर यूज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स. आता बघा, ऑर्गॅनिझमचं जे क्लासिफिकेशन आहे ते तुम्ही मागच्या वर्षी शिकला आहात. इथे जस्ट आपल्याला एकदा रिवाईज करायचं आहे ते, कॅन यू रिकॉल. ठीक आहे. जस्ट एकदा ते तुम्हाला रिकॉल करायचं आहे की काय शिकला आहात. तर बघा, ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये आपण बघितलं की कुणी दिलं होतं, ते दिलं होतं RH विटॅकरनी. ओके. आणि 5 किंगडम सिस्टीम होती. त्यात तुम्ही 5 किंगडम्स कुठल्या आहेत त्या तुम्हाला माहिती आहे. ओके. मोनेरा, प्रोटिस्टा, त्यानंतर फंजाय, प्लांटी आणि ॲनिमॅलिया. तर ह्या 5 किंगडम सिस्टीम दिली होती RH विटॅकरनी आणि यांच्याच बेसिसवर जे सर्व काही ॲनिमल्स आहे त्यांचं किंवा ऑर्गॅनिझम्स आहे त्यांचं क्लासिफिकेशन केलं गेलं होतं. ठीक आहे. तर क्लासिफिकेशन काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. कुठले 5 किंगडम्स होते ते सुद्धा माहिती आहे. कुणी दिलं ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे, RH विटॅकर. ठीक आहे. आता इथे विचारलं की विच क्रायटेरिया, कुठला क्रायटेरिया यूज केला गेला होता. तर क्रायटेरिया म्हणजे काय, तर क्रायटेरिया म्हणजे कुठल्या गोष्टी, ओके, ज्याला मराठीत म्हणतात निकष, कुठल्या गोष्टी यूज केल्या गेल्या म्हणजे कशाच्या बेसिसवर त्यांना क्लासिफाय केलं गेलं होतं, वेगवेगळ्या कशाच्या बेसिसवर. म्हणजे 5 किंगडम केल्या होत्या, प्लांटी, ॲनिमेलिया. मग प्लांट्सला कशाच्या बेसिसवर, काय गोष्टी आहे प्लांट्समध्ये की त्यांच्या बेसिसवर त्यांना वेगळं केलं गेलं, ॲनिमल्सना वेगळं केलं गेलं, प्रोटिस्टाला वेगळं केलं गेलं, मोनेराला वेगळं केलं गेलं. ठीक आहे. तर ते झाले मग त्याचे क्रायटेरिया, निकष, कुठल्या गोष्टी होत्या यांच्यात की त्यांच्यामुळे तुम्ही त्याला वेगळं केलं, तर ते झाले क्रायटेरिया. तर इथे तेच विचारलं की कुठल्या क्रायटेरिया यूज केला गेला होता त्यांना क्लासिफाय करण्यासाठी. ठीक आहे. तर RH विटॅकरने दिलेली जी 5 किंगडम सिस्टीम होती त्यामध्ये यांनी मेन 3 क्रायटेरिया यूज केले गेले होते त्या ॲनिमल्सना क्लासिफाय करण्यासाठी. ठीक आहे. सो कुठले होते मग ते 3 क्रायटेरिया. तर पहिला होता स्ट्रक्चर ऑफ सेल्स. ओके. म्हणजे जे सेल्स आहेत त्यांचं स्ट्रक्चर कसं होतं, म्हणजे ते सेल्स प्रोकॅरियोटिक होते की युकॅरियोटिक होते. ठीक आहे. स्ट्रक्चर ऑफ सेल्स, सेल्स कसे असतात माहिती आहे तुम्हाला, वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये ते वेगवेगळे असतात. ओके. तर अशा प्रकारचा एक जर मेन सेल असेल, बरोबर. आता इथे विचारलं आहे की सेलचे 2 टाईप्स असतात, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. मग सेलच्या बेसिसवर ॲनिमल्सला क्लासिफाय केलं गेलं. तुमच्याकडे प्रोकॅरियोटिक आहे, तुमचा वेगळा ग्रुप, युकॅरियोटिक त्यांचा वेगळा ग्रुप. आता प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक म्हणजे काय, तर ठीक आहे, सर्वात आधी तर कॅरियॉन. ठीक आहे. कॅरियॉन जो इथे आहे शब्द आहे, कॅरियॉनचा अर्थ होतो न्यूक्लियस. ठीक आहे. सो स्ट्रक्चर ऑफ सेल, मग यातला न्यूक्लियस कसा आहे, ठीक आहे, तो प्रो आहे की यू आहे. प्रो याचा अर्थ होतो तो बिफोर, म्हणजे न्यूक्लियस फॉर्म व्हायच्या आधीचे जो सेल्स होते ते कसे होते, आणि यू म्हणजे ट्रू. ठीक आहे. समजून घ्या आधी. तर बघा, सगळ्यात आधी जेव्हा लाईफची सुरुवात झाली, म्हणजे जीवन पृथ्वीवर सुरू झालं असेल, तेव्हाचा जो सेल होता बघा तो कसा असणार, म्हणजे खूप एकदम सर्वात आधीचा, त्यात काहीच डेव्हलप झालं नसेल, तो एकदम सर्वात पहिला असेल की जो या पृथ्वीवर आलेला, त्यात काहीच डेव्हलप नसेल झाला.
मग नंतर हळूहळू तो सेल डेव्हलप होत गेला असेल, त्यात वेगवेगळे जे ऑर्गेनेल्स आहेत सेलमध्ये, रिबोझोम्स आहेत, त्यानंतर एंडोरेझ्मिक रेटिक्युलम आहे, ठीक आहे. तर हे वेगवेगळे जे तिथले ऑर्गेनेल्स आहेत, न्यूक्लियस वगैरे सर्व, तर हे हळूहळू डेव्हलप होत गेले आणि त्यानंतर तो पूर्ण असा कंप्लीट न्यूक्लियस बनला. ओके, तर ह्या न्यूक्लियसला म्हणतात कॅरिऑन. ठीक आहे. मग आता हे जे सेल्स होते जे सर्वात आधी होते तर ते झाले प्रो. ठीक आहे, म्हणजे बिफोर. आणि यू म्हणजे ट्रू, म्हणजे मग जे डेव्हलप होऊन जे खरेखुरे फॉर्म झाले, डेव्हलप झालेले न्यूक्लियस होतं किंवा सेल म्हणा, ते म्हणजे ट्रू, म्हणजेच यू. सो प्रोकॅरियोटिक म्हणजे जे डेव्हलप न झालेले होते किंवा आधीचे जे सेल्स होते त्यांच्यामधला जो न्यूक्लियस होता त्याला म्हणतात प्रोकॅरियोटिक न्यूक्लियस. ओके, प्रो म्हणजे आधीचा, जो फारसा डेव्हलप झालेला नव्हता. तर युकॅरियोटिक म्हणजे जे सेल्स आहे, जे ऑर्गॅनिझम त्यांच्यामधले जे सेल्स आहेत ते मग नंतर डेव्हलप झाले आहे. ओके, सो असे ऑर्गॅनिझम ज्यांच्यामधले न्यूक्लियस किंवा सेल डेव्हलप होते ते म्हणजे युकॅरियोटिक. ठीक आहे. मग त्यांच्या बेसिसवर त्यांना क्लासिफाय केलं गेलं की ज्यांचे प्रोकॅरियोटिक आहे म्हणजे आधीचे, म्हणजे ज्यांच्या न्यूक्लियससुद्धा डेव्हलप फारसा झालेला नाही, ज्यांचा सेलसुद्धा फारसा डेव्हलप झालेला नाही, सेल ऑर्गॅनिझम फारसे डेव्हलप झालेले नाही, ते प्रोकॅरियोटिक. तर ज्यांचे डेव्हलप झालेले आहे, ठीक आहे, थोडे म्हणजे वाढ झाली आहे त्यांची, तर असे म्हणजे युकॅरियोटिक. मग याच्या बेसिसवर म्हणजे स्ट्रक्चर ऑफ सेलच्या बेसिसवर त्यांना क्लासिफाय केलं गेलं. हा एक पहिला निकष किंवा क्रायटेरिया होता. सेकंड होता स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम्स कसे आहे, युनिसेल्युलर म्हणजे एकच सेल आहे की मल्टीसेल्युलर, खूप साऱ्या सेल्सनी मिळून बनले आहे, ते म्हणजे स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम. आणि थर्ड मोड ऑफ न्यूट्रिशन. ठीक आहे, न्यूट्रिशन म्हणजे पोषण कसं काय घेतात. ओके, त्यांना बॉडीला जी एनर्जी लागते ती कशी काय मिळवतात ते. तर यासाठी सुद्धा अगेन दोन गोष्टी होत्या, एक ऑटोट्रॉप्स, दुसरे हेट्रोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स म्हणजे जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात ते. ओके, कुठले आहे ऑटोट्रॉप्स, तर प्लांट्स तुम्ही म्हणू शकता, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि हेटेरोट्रॉप्स जे दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर अवलंबून असतात अन्नासाठी. जसं की आपण ह्युमन्स, आपण सुद्धा प्लांट्सवर अवलंबून आहोत, तर आपण हेटेरोट्रॉप्स झालं. ठीक आहे. इतर ऑर्गॅनिझमसुद्धा जे इतर ऑर्गॅनिझम, जसं की आता तुम्ही एखादे बॅक्टेरिया म्हणू शकता किंवा पॅरासाइट्स, ते दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर जगतात. ठीक आहे, तर ते हेटेरोट्रॉप्स म्हणजे दुसऱ्यांवर जगणारे हेटेरोट्रॉप्स. ठीक आहे. तर ऑटोट्रॉप्स स्वतःचे अन्न स्वतः तयार करणारे. ठीक आहे. तर बघा, मग हे तीन क्रायटेरिया होते की ज्यांच्या बेसिसवर हे सगळं जे क्लासिफिकेशन आहे ते केलं गेलं होतं. ओके, 5 किंगडम सिस्टीममध्ये. ठीक आहे. तर हे तीन क्रायटेरिया होते. आता इथे बघा तुम्हाला एक चार्टसुद्धा आलेला आहे, तुम्ही वाटल्यास त्याचा एक जर वाटत असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, त्यानंतर इथे बघा हा चार्ट आला आहे, जो 5 किंगडम सिस्टीम आपण बघितली तो चार्ट आहे, फक्त इथे फिल करायचं आहे. ठीक आहे. तर बघा, मग ही जी लिव्हिंग ऑर्गॅनिझम होती त्यांना तर 5 किंगडममध्ये डिवाईड केलं होतं. RH विटॅकरनी ही सिस्टीम दिली होती, 5 किंगडम सिस्टीम. कुठल्या होत्या 5 किंगडम्स, तर किंगडम मोनेरा, बरोबर आहे. सेकंड किंगडम प्रोटिस्टा, इथे किंगडम लिहून घ्या. ओके, किंगडम प्रोटिस्टा. थर्ड होती किंगडम फंजाय, त्यानंतर किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमॅलिया. ठीक आहे. मग आता यांना वेगवेगळं का बरं ठेवलं गेलं असं, तर आत्ता जे क्रायटेरिया बघितले त्यांच्या बेसिसवर. ठीक आहे, त्यांचं न्यूक्लियस कसं आहे, मोड ऑफ न्यूट्रिशन कसं आहे. ओके, तर या सर्व गोष्टींच्या बेसिसवर त्यांना वेगवेगळं केलं गेलं. ठीक आहे. मग आता बघा, जेव्हा यांना सर्वात आधी जे त्यांना क्लासिफाय केलं गेलं ते कशाच्या बेसिसवर, तर प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्सच्या बेसिसवर. प्रोकॅरियोट्स त्यांचा न्यूक्लियसच्या आधीचा, म्हणजे आधीचे ज्यांचे न्यूक्लियस आहे फुल्ली डेव्हलप होण्याच्या आधीचे, तर ते सर्व होते किंगडम मोनेरामध्ये. याच्यात कुठले ऑर्गॅनिझम होते तुम्हाला माहिती आहे, हे बघा असे, यांच्यामध्ये न्यूक्लियससुद्धा पूर्ण डेव्हलप झालेलं नव्हतं आणि ते सेल जे होते ते सुद्धा डेव्हलप झालेले नव्हते पूर्णपणे. ठीक आहे, ते अशा पद्धतीने दिसायचे ते. ठीक आहे, तर ते सर्व किंगडम मोनेरामध्ये होते. तर युकॅरियोट्समध्ये जे असे ऑर्गॅनिझम की ज्यांच्यामधलं न्यूक्लियस आणि जे सेल्स आहेत ते थोडेसे डेव्हलप झाले आहे. ठीक आहे, म्हणजे यांच्यामध्ये जे न्यूक्लियस होतं त्यांच्याभोवती मग न्यूक्लिअर मेम्ब्रेन फॉर्म झाली, न्यूक्लिअर प्लाझ्मा फॉर्म झाला. जे ऑर्गॅनेल्स होते त्यांच्या भोवतीसुद्धा एक मेम्ब्रेन फॉर्म झाली, म्हणजेच ते डेव्हलप झाले. तर ते सर्व मग इथे आले. मग यांच्यामध्ये कुठल्या किंगडम्स येतात, तर किंगडम मोनेरा, जे की युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमची किंगडम होती. आणि मल्टीसेल्युलरमध्ये 3, ॲनिमलिया, प्लांटी आणि फंजाय, तर हे 3 होते. यात होती किंगडम प्रोटिस्टा. आता प्रोटिस्टामध्ये 2 यायचे, किंगडम फंजाय आणि किंगडम प्लांटी. प्लांटीमध्ये सेल वॉल नसते. ठीक आहे, प्लांट्समध्ये जे सेल असतात त्यांना सेल वॉल नसते, तर ॲनिमल्समध्ये सेल वॉल असते. हे सुद्धा तुम्ही शिकला आहात. ठीक आहे. आणि जे प्लांट्स आहेत ते सुद्धा ऑटोट्रॉप्स आहेत आणि जे फंजाय आहेत ते सुद्धा ऑटोट्रॉप्स आहेत.
ठीक आहे, दोन्ही ऑटोट्रॉप्सच आहेत आणि ॲनिमल्स हेटेरोट्रॉप. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे क्लासिफिकेशन होतं जे तुम्ही आधी शिकला आहात. ओके, सो आता हा इंट्रोडक्टरी म्हणजे हा जो पार्ट आहे हा पूर्ण ह्या पेजवरचा ह्या फारसा काही इम्पॉर्टंट नाही. तुम्ही म्हणू शकता की यांची पेपरमध्ये येण्याची शक्यता जवळपास 0% आहे, कारण हे सर्व आधीच शिकलेलं आहे, तुम्ही 9व्या वर्गात शिकलेला पार्ट आहे हा. त्यामुळे याचं काही फारसं महत्त्वाचं नाही. फक्त एक इंट्रोडक्शन म्हणजे नेमकं आहे काय तर त्याच्यासाठी सांगितलं आहे एक. ओके, त्यानंतर आणखी विचारलं आहे कॅन यू रिकॉल हाऊ द प्लांट्स आर क्लासिफाईड. प्लांट्सना कसं काय क्लासिफाय केलं गेलं तर बघा हे सुद्धा बघितलं. प्लांट्सना 2 बेसिसवर क्लासिफाय केलं गेलं किंवा 2 ग्रुप्समध्ये. एक तर फ्लावरिंग प्लांट्स म्हणजे ज्यांना फुलं येतात असे प्लांट्स, आणि दुसरे म्हणजे नॉन फ्लावरिंग प्लांट्स. ठीक आहे, म्हणजे ज्यांना फुलं येत नाही तसे. तर या 2च गोष्टी होत्या किंवा 2 बेसिस होते की ज्यांच्या बेसिसवर त्यांना प्लांट्सना क्लासिफाय केलं गेलं होतं. एक फुलं येणारे, दुसरे न येणारे. ठीक आहे, आता हे सगळं कशासाठी आपण बघतो हे क्लासिफिकेशन वगैरे, कारण आपला चॅप्टरच आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. ओके, मग याच्या आधी कसं काय क्लासिफिकेशन केलं गेलं होतं तेच म्हणून समजून घेण्यासाठी हे शिकलो आहे आपण. ओके, एकदा रिकॉल केलं तर बघा. मग आता सर्व जे ॲनिमल्स होते त्यांना असं क्लासिफाय केलं गेलं होतं, सर्व ऑर्गॅनिझम्सना. नंतर प्लांट्सला कसं काय केलं ते सुद्धा तुम्ही बघितलं आहे. मग आता इथे आपण शिकणार आहोत ॲनिमल क्लासिफिकेशन. म्हणजे बघा टप्प्याटप्प्याने आपण शिकत आलो. सर्वात आधी तर सगळे ऑर्गॅनिझम्स कसे काय क्लासिफाय केले गेले ते तुम्ही मागच्या वर्षी शिकला. त्यानंतर प्लांट्स कसे केले गेले ते शिकला. आता ॲनिमल्स कसे केले गेले आहे ते इथे शिकणार आहोत. ठीक आहे, मग आता इथे ठीक आहे, तर याचं बेसिक म्हणजे एक आधीच एक ओव्हरलुक केलं आहे. आता हे क्लासिफिकेशन करण्याची गरज काय आहे ते इथे समजून घेणार आहोत आपण. ठीक आहे, तर आता बघा तुम्हाला वेगवेगळे व्हेरायटीचे ॲनिमल्स तुमच्या अवतीभोवती अराउंड दिसतात. ठीक आहे, त्यातले काही ॲनिमल्स टू स्मॉल म्हणजे खूप लहान आहे, तर काही टू बिग म्हणजे खूप मोठेसुद्धा आहे. काही टेरेस्ट्रियल आहे म्हणजे जमिनीवर चालणारे, तर काही ॲक्वॅटिक आहे म्हणजे पाण्यात राहणारे. ठीक आहे, काही ॲनिमल्स क्राऊल ऑन लँड म्हणजे जमिनीवर असे सरपटत चालतात. ठीक आहे, तर काही स्विम इन वॉटर पाण्यामध्ये पोहतात, तर काही फ्लाय इन एअर हवेत उडतात. ठीक आहे, काही ॲनिमल्स आहेत ज्यांना स्केल आहे त्यांच्या स्किनवर, म्हणजे ज्यांच्या स्किन त्वचेवर असे खवले आहे, माशांना वगैरे असतात. ठीक आहे, तर खवले आहे. व्हाईल सम हॅव फिदर्स ऑन हेअर. ओके, फिदर्स ऑर हेअर्स, काहींना पंख आहे तर काहींना त्यांच्या त्वचेवर केस आहे. ठीक आहे, म्हणजे आता बघा तुम्हाला काय लक्षात येतं आहे, काही खूप छोटे आहे, मोठे आहे, काही जमिनीवर राहणारे, हवेत राहणारे आहे, काही पाण्यात राहणारे आहे, काहींना पंख आहे, काहींना केस आहे. म्हणजे बघाल तुम्ही ओव्हरऑल तर असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स किंवा ॲनिमल्स ह्या पृथ्वीवर आहेत. आणि आपल्या अवतीभोवतीसुद्धा हे सर्व तुम्हाला रोज दिसत असतात. ठीक आहे, सो इन दिस वे देर इज अ ह्यूज डायव्हर्सिटी अमॉंग द ॲनिमल्स. ओके, म्हणजे याच्यावरून तुम्हाला असं लक्षात येतं की ॲनिमल्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात डायव्हर्सिटी विविधता आहे. ठीक आहे, आणि मग ही विविधता किती आहे म्हणजे अशा किती नेमके वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स आहेत ह्या पृथ्वीवर. तर आत्ताच्याच एक नुकत्याच केलेल्या स्टडीजनुसार इस्टिमेटेड नंबर ऑफ ॲनिमल स्पेसीज ऑन अर्थ इज अप्रॉक्सिमेटली 7 मिलियन. ठीक आहे, 7 मिलियन स्पेसीज आहेत वेगवेगळ्या. बघा 7 मिलियन. आता 1 मिलियन म्हणजे काय यूट्यूबवर माहिती आहे तुम्हाला. 1 मिलियन व्ह्यू म्हणजे किती, तर सो 1 मिलियन म्हणजे 10 लाख व्ह्यूज. ओके, सो म्हणजे 1 मिलियन म्हणजे 10 लाख होतं. तर इथे बघा 7 मिलियन म्हणजे किती झालं मग 70 लाख. ओके, तर बघा मग किती आहे टोटल ज्या ॲनिमलच्या स्पेसीज आहेत. ओके, वेगवेगळ्या प्रजाती, जसं आता ह्युमन्स हवं आपण, आपली एक वेगळी स्पेसीज, डॉग झाले त्यांची वेगळी स्पेसीज, कॅट, लायन, टायगर, तर ह्या वेगवेगळ्या स्पेसीज झाल्या. मग अशा टोटल किती स्पेसीज आहेत पृथ्वीवर, तर टोटल 7 मिलियन 70 लाख वेगवेगळे ॲनिमल्स आहेत पृथ्वीवर आज. विचार करा किती मोठी संख्या झाली आहे 70 लाख म्हणजे. ओके, मग आता ह्या सर्व ॲनिमल्सना किंवा ह्या स्पेसीजना मग स्टडी करणे, त्यांचे नेमके कॅरेक्टरिस्टिक कसे आहे, हे ॲनिमल्स आहेत तर ते इतरांपासून कसे वेगळे आहेत, त्यांचे काय स्पेशल असे फीचर्स आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, तर हे सगळं काही स्टडी करण्यासाठी मग त्यांना वेगवेगळ्या ग्रुप्स आणि सबग्रुप्समध्ये टाकलं गेलं. ठीक आहे, कुठले आहेत ते पुढे आपण पाहणारच आहोत. ठीक आहे, तर हे सगळं त्यांना स्टडी करण्यासाठी ह्या वेगवेगळ्या एवढ्या मोठ्या प्रमाणाच्या जे ॲनिमल्स आहेत त्यांना स्टडी करण्यासाठी त्यांना मग वेगवेगळ्या ग्रुप्स आणि सबग्रुप्समध्ये
त्यांना वेगवेगळं करण्यात आलं. कशाच्या बेसिसवर? इथे सुद्धा कशाच्या बेसिसवर? तर डिपेंडिंग अपॉन सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. म्हणजे काही ऑर्गॅनिझम्स आहेत जसं की आता जे 4 पायांवर चालणारे, मग त्यांना वेगळं करून एका वेगळ्या ग्रुपमध्ये. का बरं? तर त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे, साम्यता आहे, सारखेपणा आहे, तर तुम्ही वेगळ्या ग्रुपमध्ये. काही ॲनिमल्स ज्यांच्यात डिफरन्सेस आहेत, जसं की आता काही गवत खाणारे तर काही मांस खाणारे, तर त्यांना मग वेगळ्या ग्रुपमध्ये. का बरं? तर त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे, फरक आहे म्हणून. ठीक आहे. म्हणजे ॲनिमल्सला त्यांच्या सिमिलॅरिटी आणि डिफरन्सेस, सारखेपणा काय आहे, काही त्यांच्यामध्ये फरक काय आहे. काही सरपटत चालणारे आहे तर काही पाण्यात राहणारे, मग त्यांच्यामध्ये फरक आहे, तर त्यांना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये. मग जे पाण्यात राहणारेच आहेत त्यांचा एक ग्रुप म्हणजे त्यांच्यात सारखेपणा असणार आहे, तर जे चालणारे आहे जमिनीवर त्यांचा एक वेगळा ग्रुप म्हणजे त्यांच्यात सारखापणा आहे. तर अशा पद्धतीने त्यांना ग्रुप्स आणि त्यानंतर त्यांचे सब ग्रुप्स. ठीक आहे. तर अशा वेगवेगळ्या भागांमध्ये मग त्यांना डिवाईड करण्यात आलं. आता हे कशासाठी आपण करतोय? तर ॲनिमल क्लासिफिकेशन करण्यासाठी. ओके. त्याची गरज काय आहे ते पुढे पाहणार आहोत आपण. का बरं करतोय आपण पुढे पाहणारच आहोत. मग यांना क्लासिफाय कशाच्या बेसिसवर केलं गेलं किंवा कुठल्या गोष्टीवर ते अवलंबून होतं? तर सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस. ओके. आणि मग यामुळेच त्यांना स्टडी करणं ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणात ॲनिमल्सनं हे खूप इझी झालं. ठीक आहे. मग आता ॲनिमल क्लासिफिकेशन कशासाठी करतोय आपण यातून तुम्हाला लक्षात आलं असेल, कारण तर एवढी मोठ्या प्रमाणावर ॲनिमल संख्या आहे म्हणून. ओके. मग आता ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजे काय? तर त्याची डेफिनेशन आली आहे बघा इथे. फॉर्मेशन ऑफ ग्रुप्स अँड सबग्रुप्स ऑफ ॲनिमल्स डिपेंडिंग अपॉन सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. ठीक आहे. फॉर्मेशन ऑफ ग्रुप्स अँड सबग्रुप्स, त्यांचे ग्रुप आणि त्यानंतर सबग्रुप्स. ठीक आहे. तर हे फॉर्म करणे डिपेंडिंग अपॉन सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस, त्यांच्या सारखेपणा काय आहे, फरक काय आहे यांच्या बेसिसवर त्यांचे नंतर ग्रुप्स पाडले गेले आणि त्यालाच म्हणतात ॲनिमल क्लासिफिकेशन. ठीक आहे. ॲनिमलचं क्लासिफिकेशन. ओके. म्हणजे ॲनिमल्सना वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये आणि छोट्या छोट्या सबग्रुप्समध्ये डिवाईड केलं. तुमच्या सारखेपणा काय आहे, तुमच्या डिफरन्सेस काय आहे यांच्या बेसिसवर, तेच म्हणजे ॲनिमल क्लासिफिकेशन. ओके. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला आता लक्षात आलं असेल की ॲनिमल क्लासिफिकेशन कशासाठी करतोय आणि नेमकं ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजे काय. ठीक आहे. आता इथे आपण समजून घेणार आहोत की ॲनिमल क्लासिफिकेशनचे फायदे काय आहे, कशासाठी शिकतोय आपण, हे काय गरज आहे, काय भेटणार आहे शिकून आपल्याला ॲनिमल क्लासिफिकेशन करून. ठीक आहे. तर त्यासाठी आपण त्याचे बेनिफिट्स म्हणजे फायदे काय आहे, ठीक आहे, काय फायदे आहे ॲनिमल क्लासिफिकेशन शिकण्याचे किंवा ते करण्याचे, तर ते इथे बघणार आहोत आपण. ठीक आहे. कारण कुठलीच गोष्ट आपण बिना कारणाशिवाय करत नाही, काहीतरी फायदे आहे, त्याचे कारण आहे म्हणूनच ते करतोय. ओके. तर काय फायदे आहे ॲनिमल क्लासिफिकेशनचे? तर पहिलं आहे बघा, स्टडी ऑफ ॲनिमल्स बिकम्स कन्व्हिनियंट. म्हणजे जे वेगवेगळे ॲनिमल्स आहेत मग या पृथ्वीवरचे, त्यांना अभ्यास करणं, त्यांचं स्टडी करणं कन्व्हिनियंट होतं, म्हणजे एक सोपी होतं. ठीक आहे. कारण त्यांना तुम्ही जर वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये टाकलं तर तुम्हाला लक्षात येईल की हा ॲनिमल ह्या ग्रुपमध्ये येतो, तर यांचे वेगवेगळे कॅरेक्टर आहेत का, हे 4 पायावर चालतात, हे गवत खातात, असे वगैरे. ओके. जसे हे बाहेरचे कॅरेक्टर्स आहेत तसेच इंटरनलसुद्धा, म्हणजे मग त्यांची बॉडीमधले ऑर्गन्स कसे आहे, त्यांची अरेंजमेंट कशी आहे, हे सुद्धा सर्व पुढे बघणारच आहोत आपण ते. तर हे तुम्हाला लक्षात येतं जर तुम्ही ॲनिमल्सला क्लासिफाय केलं तर. ठीक आहे. सेकंड, स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल्स फ्रॉम ए ग्रुप हेल्प्स टू अंडरस्टँड अबाउट द एंटायर ॲनिमल ग्रुप. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर काही ॲनिमल्सला स्टडी केलं, ठीक आहे, आता तुम्ही एक ग्रुप बनवला आहे समजा, ह्यामध्ये सर्व ॲनिमल्स आहेत जे 4 पायावर चालतात, गवत खाणारे किंवा जे काही कॅरेक्टर आहे ते असणारे. मग तुम्ही यातले समजा 1-2 ॲनिमल्सला जरी स्टडी केलं, ठीक आहे, त्याच्यामध्ये समजा एक ग्रुप आहे बनवलेला, ज्यात 500 ॲनिमल्स आहेत वेगवेगळे, एकाच सारखे कॅरेक्टर असणारे. ठीक आहे. मग आता तुम्ही प्रत्येक ॲनिमलला स्टडी कुठपर्यंत करत बसणार, कारण एवढ्या साऱ्या स्पेसीज आहे. तुम्ही समजा या ग्रुपमधला एखाद्या किंवा 2 ऑर्गॅनिझमला जरी स्टडी केलं, ठीक आहे, तरी तुम्हाला लक्षात येणार की बाकी सर्वांच्या प्रॉपर्टी त्याच्यासारख्याच असणार. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एक मदत होणार की यांना जर क्लासिफाय केलं तर तुम्हाला सहज लक्षात येणार, एखाद्या ॲनिमलला जर स्टडी केलं तर बाकी सर्वांचे कॅरेक्टर तेच असणार. ठीक आहे. सो एकाला जर स्टडी केलं तर हेल्प्स टू अंडरस्टँड अबाउट द एंटायर ॲनिमल ग्रुप, पूर्ण ॲनिमलविषयी म्हणजे त्या ग्रुपविषयी तुम्हाला माहिती होतं. ठीक आहे. आता हे लक्षात घ्या की हे जे बेनिफिट्स आहे खूप इम्पॉर्टंट आहे. हा जो व्हिडिओ आहे ह्यातल्या कुठली गोष्टी इम्पॉर्टंट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, तर हे पॉईंट्स, ह्यातले 6 पॉईंट्स तरी तुम्हाला माहिती असले पाहिजे. ओके. तर आता थर्ड जे बेनिफिट आहे ते आहे की इट गिव्ज आयडिया अबाउट द ॲनिमल इव्हॉल्युशन. म्हणजे ॲनिमलचं इव्हॉल्युशन कसं झालं,
उत्क्रांती कशी काय झाली, म्हणजे सुरुवातीला ॲनिमल कसा होता, नंतर हळूहळू त्याच्यात कशा काय डेव्हलपमेंट्स होत गेल्या त्याविषयी माहिती पडतं. आता ह्या फर्स्ट चॅप्टरमध्ये सुद्धा आपण हे बघितलं आहे, हेरिडिटी अँड इव्हॉल्युशनमध्ये आपण बघितलं आहे की काही ॲनिमल्स होते ज्यांच्यामध्ये काही कॅरेक्टर जे आहे ते सारखे होते. म्हणजे सुरुवातीला जे ॲनिमल्स होते त्यांच्यात बघा तर काही जे पुढचे होते त्यांच्यामध्ये दोघांमध्ये खूप सारखेपणा होता कॅरेक्टरमध्ये, आणि यांच्यात काही कॅरेक्टर जास्त जे होते म्हणजे यात इव्हॉल्युशन होत गेलं. जे पुढचे ॲनिमल्स होते त्यांच्यात इव्हॉल्युशन होऊन नवीन कॅरेक्टर्स येत गेले, परंतु जुने कॅरेक्टरसुद्धा सोबत होतेच. म्हणजे यावरून लक्षात येतं की आधी हा ॲनिमल होता, नंतर हा होता, नंतर पुढे हा आला. ओके, अशा पद्धतीने इव्हॉल्युशन होत गेलं. ठीक आहे, त्यामुळे असं जर तुम्ही स्टडी केली त्यांची तर तुम्हाला इव्हॉल्युशन उत्क्रांती कशी काय झाली ॲनिमल्सची तर हे लक्षात येतं. आणखी काय बेनिफिट आहे, ॲनिमल्स कॅन बी इझिली आयडेंटिफाय विथ ग्रेट ॲक्युरसी. तुम्ही खूप मोठ्या ॲक्युरसीने म्हणजे स्पष्टपणे किंवा न चुकता, ठीक आहे, अचूकपणे तुम्ही सांगू शकता की हा ॲनिमल हा आहे. म्हणजे समजा तुम्हाला एखादा नवीनच भलताच ऑर्गॅनिझम दिसला, एखादा ॲनिमल की जो कधीच दिसलेला नाही, तर तुम्ही त्याच्याकडे पाहून सांगू शकता. म्हणजे तुम्हाला जर माहिती असेल तर त्याचे जर कॅरेक्टर्स त्या ग्रुपमध्ये येणाऱ्या ॲनिमल्सचे कॅरेक्टर माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता की हां याचे कॅरेक्टर्स हे आहे तर हा असायला पाहिजे किंवा असं असायला पाहिजे. म्हणजे समजा एखादा विषारी समजा कुठला प्राणी दिसला, तुम्हाला माहिती नाही की तो विषारी आहे म्हणून, परंतु तुम्हाला माहिती आहे की तो सरपटत चालत आहे किंवा त्याला म्हणजे सापासारखे वगैरे काही कॅरेक्टर्स आहेत त्याचे, तर तुम्ही त्याच्याकडे पाहून सांगू शकता की हा सरपटत चालतो आहे जीभ वगैरे असं तसं. सो यावरून तुम्ही सांगू शकता की बेसिकली त्याचे जे त्या ऑर्गॅनिझमला ओळखू शकता तुम्ही त्याचे कॅरेक्टर्स सांगून. ओके, त्यानंतर फिफ्थ, इट हेल्प्स टू अंडरस्टँड द रिलेशनशिप ऑफ ॲनिमल्स विथ अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे एका ऑर्गॅनिझमची दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमसोबत काय रिलेशनशिप आहे, संबंध काय आहे, तर ते सुद्धा समजण्यात त्याची खूप मोठी मदत होते. जसं की आता बगडा वगैरे आहे किंवा इतर पक्षी आहे ते पाण्यातले मासे वगैरे खातात, तर म्हणजे त्या ऑर्गॅनिझमचा किंवा त्या स्पेसीजचा दुसऱ्या स्पेसीजसोबत किंवा ऑर्गॅनिझमसोबत काय संबंध आहे ॲनिमलसोबत, तर हे लक्षात येतं आपल्याला. ठीक आहे, त्यांची जर स्टडी केली आपण ते काय खातात तर यावरून लक्षात येतं याचा आणि त्याचा काय संबंध आहे. ओके, यातून आपल्याला जी इकोसिस्टीम आहे त्यातली जी फूड चेन आहे तीसुद्धा समजण्यास मदत होते. ठीक आहे, त्यानंतर इट हेल्प्स टू अंडरस्टँड द हॅबिटॅट ऑफ इच ॲनिमल अँड इट्स एक्झॅक्ट रोल इन नेचर. हॅबिटॅट काय आहे, कुठे राहतात, ओके, पाण्यात राहतात की जमिनीत हवेत राहतात, तर ह्याविषयीसुद्धा माहिती. हवेत म्हणजे उडणारे वगैरे, ओके, हवेत नाही राहत. तर हॅबिटॅटविषयी, ओके, हॅबिटॅट म्हणजे त्यांचं निवारा, कुठे राहतात ते, ओके, हॅबिटॅट. तर ह्याविषयी माहिती पडते. आणि त्यांचा रोल काय आहे नेचरमध्ये, काम काय आहे. जसं की आपण ह्युमन्स, आपलं काय काम आहे नेचरमध्ये, निसर्गाला नष्ट करणे आहे ना, कचरा पसरवणे, तर हेच काम आहे आपलं. बाकी ॲनिमल्स बघा त्यांचं काय काम आहे, ते कशाही पद्धतीने नेचरला तेवढं काही पोल्यूट करत नाही, नेहमी निसर्गातील सौंदर्यताच वाढवतात ते. ओके, सो त्यांचं काय काम आहे, तर जी बायोडायव्हर्सिटी आहे किंवा जी फूड चेन आहे ती मेंटेन करणे. ओके, तर असं प्रत्येक ॲनिमलचं एक वेगवेगळं काम आहे आणि त्यामुळेच पूर्ण पृथ्वीवरची जी इकोसिस्टीम आहे, डायव्हर्सिटी आहे, ती मेंटेन आहे. ओके, तर त्यांचे हॅबिटॅट आणि त्यांचा रोल काय आहे नेचरमध्ये हे सुद्धा लक्षात येतं जर आपण ॲनिमल क्लासिफिकेशन स्टडी केलं तर. ओके, आणि इट हेल्प्स टू अंडरस्टँड व्हेरियस ॲडॅप्टेशन्स शोन बाय ॲनिमल्स. मग वेगवेगळे ॲनिमल्सनी कुठकुठले ॲडॅप्टेशन म्हणजे स्वीकार कुठल्या गोष्टींचा केला. ठीक आहे, म्हणजे जसं इव्हॉल्युशनमध्ये याचे समजा काही कॅरेक्टर्स असतील तर हा काय करणार, नवीन कॅरेक्टर्स काही ॲडॅप्ट करणार जे बदलत्या गरजेनुसार आवश्यक आहे. जसं की आत्ताच्या युगात आत्ता आपण ह्युमन्स आहोत, आता आपल्याला जी टेक्नॉलॉजी आहे ती ॲडॅप्ट करणे गरजेचं आहे. ठीक आहे, तर हे झाले वेगळे जे आणखी ॲडॅप्टेशन्स आहे, नवीन चांगली जीवन पद्धती, तर हे ॲडॅप्टेशन्स आहे, आपण स्वीकारले ॲडॅप्टेशन. तर हे आपल्याला माहिती पडतं जर आपण ॲनिमलला स्टडी केलं तर. ओके, तर त्यांनी काय काळाच्या ओघात आपल्यात अचिव्हमेंट्स केल्या, कुठले नवीन कॅरेक्टर्स ॲड केले, कुठल्या गोष्टी लूज केल्या, तर हे सर्वसुद्धा माहिती पडतं. त्यामुळे हे सर्व बेनिफिट्स आहे आणि यासाठी ॲनिमल क्लासिफिकेशन करणे इम्पॉर्टंट आहे. ओके, ठीक आहे, तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे माहिती असल्या पाहिजे. ह्या इम्पॉर्टंट आहे, यातल्या ॲटलिस्ट 6 गोष्टी तरी माहिती असल्या पाहिजे. ठीक आहे, हा फर्स्ट पेज यातलं काही इम्पॉर्टंट फारसं नाही, जस्ट एक इंट्रोडक्टरी पार्ट आहे. ठीक आहे, ह्यातलं सेकंड पेजमधलं हा बॉक्स तुम्हाला माहिती असला पाहिजे. ओके, आता नेक्स्ट टॉपिक पाहणार आहोत मग हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन.
ॲनिमल क्लासिफिकेशन सुरू कसं काय झालं, म्हणजे कोणी सुरुवात केली ॲनिमलला क्लासिफाय करायला आणि नंतर ते कसं कसं होत गेलं. ठीक आहे, त्याचा इतिहास काय आहे ते बघणार आहोत. तर बघा, सर्वात आधी जे क्लासिफिकेशन केलं गेलं ते केलं ग्रीक फिलॉसॉफर ॲरिस्टॉटल यांनी. सर्वात पहिलं क्लासिफिकेशन, हो ठीक आहे, ग्रीक विचारवंत कोण, ॲरिस्टॉटल यांनी सर्वात पहिलं क्लासिफिकेशन केलं. फर्स्ट ॲनिमल क्लासिफिकेशन ॲरिस्टॉटलने केलं. ठीक आहे. आता यांनीसुद्धा वेगवेगळ्या क्रायटेरियाच्या मदतीने, ओके, निकषांच्या मदतीने ॲनिमल्सला क्लासिफाय केलं की तुमच्यात हे काय कॅरेक्टर्स सारखे आहे तर तुम्ही अलग, वेगळा ग्रुप, तुमचा वेगळा ग्रुप, अशा पद्धतीने. कुठले क्रायटेरिया होते मग त्यासाठी, तर बॉडी साईज काय आहे, हॅबिट्स काय आहे आणि हॅबिटॅट. ठीक आहे, शरीराचा आकार लहान असेल तर वेगळे, मोठे असेल तर वेगळे, मीडियम असेल तर वेगळे. हॅबिट्स म्हणजे त्यांच्या सवयी. ठीक आहे, काहींना जमिनीत राहायला आवडतं, तर काहींना पडायला, खूप पडण्यात हुशार, काही पोहण्यात हुशार, तर अशांना वेगळं, अशांना वेगळं, म्हणजे त्यांच्या सवयीनुसार त्यांना वेगळं केलं. काहींना हॅबिटॅट्सनुसार, ठीक आहे, काही जंगलात राहणारे, पाण्यात राहणारे, जमिनीवर राहणारे, तर हॅबिटॅटनुसार त्यांना वेगळं करण्यात आलं. ठीक आहे, तर हे क्रायटेरिया होते त्यांनी सर्वात आधी यूज केले होते. ॲरिस्टॉटलने सर्वात पहिलं क्लासिफिकेशन दिलं तेव्हा. ठीक आहे, मग यांनी जे क्लासिफिकेशन दिलं त्याला आर्टिफिशियल क्लासिफिकेशन म्हटलं जातं. ठीक आहे, सर्वात पहिलं क्लासिफिकेशन त्याला म्हणतात आर्टिफिशियल क्लासिफिकेशन. ठीक आहे, आता यांच्यानंतरसुद्धा पुढे काही आले, त्यांनीसुद्धा नंतर त्यांच्या पद्धतीने आणखी यात प्रगती करत, ठीक आहे, आणखी सुधारणा करत वेगवेगळे क्लासिफिकेशन्स दिले. मग यांच्यानंतर कोण आले, तर त्यांच्यानंतर आले थिओफ्रास्टस. ठीक आहे, त्यानंतर प्लिनी, त्यानंतर जॉन रे आणि लिनियस. ठीक आहे, तर यांनीसुद्धा मग यांच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने क्लासिफिकेशन दिलं. ठीक आहे, आता यांनी जे क्लासिफिकेशन दिलं त्याला म्हणतात नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. ठीक आहे, ॲरिस्टॉटलने दिलं ते आर्टिफिशियल क्लासिफिकेशन, ह्यांनी जे दिलं आहे ते आहे नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. ठीक आहे, आता हे जे क्लासिफिकेशन होतं हे सुद्धा अगेन वेगवेगळ्या क्रायटेरियावर अवलंबून होतं. कुठले, तर यातले जे क्रायटेरिया होते, बॉडी ऑर्गनायझेशन, टाईप्स ऑफ सेल्स, क्रोमोझोम्स, सेल केमिकल प्रॉपर्टीज, बायोकेमिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे, तर ह्या सर्व क्रायटेरियाच्या बेसिसवर हे क्लासिफिकेशन केलं होतं. ठीक आहे, त्यानंतर जे क्लासिफिकेशन केलं गेलं होतं ते होतं डोब्झ-हॅन्स्की आणि मेयर यांनी केलेलं. कुठलं, तर क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इव्हॉल्युशन. ठीक आहे, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इव्हॉल्युशन हे दिलं होतं डोब्झ-हॅन्स्की आणि मेयर यांनी. ओके, आणि त्यानंतर नुकतंच जे दिलं गेलं आहे कार्ल हुज यांनी, त्याला म्हणतात त्यांनी दिलेलं आहे ॲनिमल क्लासिफिकेशन, कार्ल हुज यांनी. ठीक आहे, तर यांनी नुकतंच म्हणजे आत्ताच दिलं आहे 1990मध्ये. ओके, 1990मध्ये कार्ल हुज यांनी एक क्लासिफिकेशन सिस्टीम दिली आहे, ॲनिमल क्लासिफिकेशन सिस्टीम. ठीक आहे, तर याच्या आधी जर तुम्ही बघाल जे तुम्ही शिकला आहात, ठीक आहे, ते होते 5 किंगडम ॲनिमल क्लासिफिकेशन सिस्टीम. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ॲनिमल क्लासिफिकेशन होत गेलं. आता यातल्या कुठल्या इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे, तर सर्वात आधी कोणी दिलं, ॲरिस्टॉटल, आणि काय म्हणतात त्याला, तर ॲनिमल आर्टिफिशियल मेथड, हे माहिती ठेवा. त्यानंतर हे जे त्यांच्यानंतर आले ते, आणि त्यांनी दिलेलं नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. ठीक आहे, आणि नॅचरल क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इव्हॉल्युशन हे यांनी दिलं आहे, डॉब्झ-हॅन्स्की आणि मेयर यांनी. तर ह्याच गोष्टी इथल्या फक्त लक्षात ठेवायच्या आहे. ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं की जस्ट इंट्रोडक्शन, कसं काय क्लासिफिकेशन झालं होतं या आधी आपण बघितलं. त्यानंतर क्लासिफिकेशन म्हणजे नेमकं काय, ते काय करायची काय गरज आहे, ते क्लासिफिकेशन, त्याचे फायदे काय आहे, बेनिफिट्स, आणि हिस्ट्री कसं काय सुरू झालं ते. ठीक आहे, तर ह्या सर्व गोष्टी आपण इथे डिस्कस केल्या. जस्ट एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ होता, यातून तुम्हाला लक्षात आलं असेल की काय नेमकं आहे क्लासिफिकेशन, करायची गरज काय आहे त्याला. ओके, म्हणजे ओव्हरऑल चॅप्टरमध्ये जर बघाल तर तेच ॲनिमल्सलाच आपल्याला क्लासिफाय करायचं आहे. ठीक आहे, तर याचा आता पुढचा जो पार्ट आहे त्यात आपण ट्रेडिशनल मेथड बघू. ओके, यात जर काही तुम्हाला डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ठीक आहे, आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करा. ओके, आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा. ठीक आहे, सो थँक्स फॉर वॉचिंग.